जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपली माहिती आवडत असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। कारण राज्य सरकारनं आपल्याला कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याकडे थकबाकी असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि जे नियमित कर्जदार आहेत त्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर म्हणून लाभ देण्यात येणार आहे। एकीकडे कर्जमाफीची घोषणा केली आणि दुसरीकडे सहकार मंत्र्यांनी वसुलीसाठी निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। मग आता नेमकं शेतकऱ्याच्या सोबत चाललंय काय? एकीकडे कर्जमाफीची घोषणा करायची, दुसरीकडे सहकार मंत्र्यांनी वसुली सुरू करायची आणि जे महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गावागावात पतसंस्था आहेत ज्याला आपण सोसायट्या म्हणतो आणि या सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल, मध्यम मुदतीचं कर्ज असेल, दीर्घ मुदतीचं कर्ज असेल, हे कर्ज वितरित केलं जातं। मग आता मला सांगा, एकीकडे कर्जमाफी दिली, दुसरीकडे वसुलीसाठी समिती म्हणजे संचालकाच्या माध्यमातून समिती होणार आहे। मग आता हे शेतकऱ्यांच्या सोबत नेमकं चाललंय काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि या गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत असतो की शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल। जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यासोबत ज्या ज्या काही गोष्टी चालल्यात का, तुमचा पीक विमा असेल, पीक विम्याच्या बाबतीत मी व्हिडिओ केला की बरेच जण खालून कमेंट करतात, तुम्हाला तारीख माहीत असेल तर सांगा, रिकामी माहिती देऊ नका। आता मला सांगा, मी कधीच तारीख सांगायचा व्हिडिओच केला नाही की ह्या तारखेला मिळणार म्हणून। तो कसा मिळवायचा याबद्दल मी बऱ्याच वेळा माहिती देण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये तुमचं महाडीबीटीचं अनुदान असेल, बऱ्याच शेतकऱ्यांचं मागचं अतिवृष्टीचं अनुदान, रब्बीचं अनुदान रखडलेले ते अनुदान असेल, या गोष्टी मिळवण्यासाठी काय करावं लागतं हा माझा सांगण्याचा उद्देश असतो। मी कधीच भापाऱ्या मारीत नाही, ह्या तारखेला येणार आणि त्या तारखेला येणार। माझा उद्देश असतो की शेतकऱ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत जाती भेद, ह्या जातीचा त्या जातीचा हे सगळं विसरून आम्ही शेतकरी आहोत हे जवरक शेतकरी म्हणजे समजून घेत नाही की मी शेतकरी आहे, तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत हे मी वारंवार सांगत असतो। आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ। सहकार मंत्र्यांनी आता एक OTS योजना आणलेली आहे। OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट, म्हणजे एकदाच आपलं जायचं बँकेत कर्ज भरून टाकायचं। आता मला सांगा, मुख्यमंत्र्यांनी एकीकडे कर्जमाफीची घोषणा केली, सहकार मंत्री OTS योजना आणतात, वन टाइम सेटलमेंट शेतकऱ्याकडून करून घ्यायची आणि त्याच्यासाठी त्यांनी ज्या काही जिल्हा मध्यवर्तीच्या बँका असतात त्यांच्या आणि सहकार मंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे निर्देश दिले। त्यामध्ये ज्या काही सोसायट्यामार्फत कर्ज वाटलेलं असतं, मग या ज्या सोसायट्या आहेत विळख्यात अडकलेल्या आहेत कर्जाच्या, कारण यांची वसुली होत नाही, शेतकरी भरू शकत नाही आणि थोडेफार असले तर भरीत नाहीत कारण कर्जमाफीची घोषणा झाली आणि मग या विळख्यातून या पतसंस्था काढायच्यात, त्यामुळे ही वसुली करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकाचे जे संचालक मंडळी याच्यासुद्धा समित्या नेमल्या जाणार आहेत आणि याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया असणार आहे पुन्हा। आता ती सांगतो तुम्हाला। 30 जून 2023 अखेरपर्यंत ज्या शेतकऱ्याकडे थकबाकी असेल त्या, आता पुढचे मुद्दे तुमच्या लक्षात येते समजून घ्या फक्त, तर त्यांच्याकडून अर्ज प्रक्रिया घेणार। अर्ज घेतल्याच्या नंतर त्याच्यासाठी ती समिती राहणार, मग ती त्याच्यावर अभ्यास करणार आणि मग त्या शेतकऱ्याला मंजुरी देणार। हा शेतकरी पुन्हा महत्त्वाचं एक राहिलं की अर्ज करते वेळेस 10% रक्कम सुद्धा त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आणि जर त्याला मंजुरी मिळाली तर मग उर्वरित रक्कम त्यानं भरायची आणि 30 जून 2023च्या अगोदर 8% व्याज 6% व्याज त्याला लावल्या जाणार, व्याजासहित रक्कम घेतली जाणार। मात्र 30 जून 2023च्या नंतर त्या शेतकऱ्याला 8% लावायचं, 6% लावायचं का त्या कर्जामध्ये माफी द्यायची हे ते समिती ठरवणार आणि जे काही माफी बी दिली समजा तर याचा भार कोणावर जाणार माहिती आहे का? राज्य सरकार घेणार नाही। 50% त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आणि 50% पतसंस्थावर। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अशी ही योजना आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्याकडून वसुली केल्या जाणार आहे आणि त्यासाठी
आता तुमच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी असतील, तुमचा सेक्रेटरी असेल, तुमचा चेअरमन असेल किंवा तुमचं संचालक मंडळ असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, हे तुमच्या गावात येणार, तुमची बैठक घेणार आणि तुम्हाला अशा प्रकारे हे पैसे भरायला लावणार. मग आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली, बरोबर आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकबाकीदार आहेत त्याला, म्हणजे ते कधीपासून थकबाकीदार आहेत हे काहीच दिलेलं नाही, त्याचे निकषही आलेले नाहीत. नेमकी शेतकऱ्यांना कोणत्या कर्जमाफी मिळणार आहे, किती जमीन असल्यावर मिळणार आहे, कोणकोणत्या बँकांची मिळणार आहे, असं काहीच नाही. सगळ्या बँकांचा डाटा मागून घेतलेला आहे, त्याच्यानुसार आता घोषणा झालेली आहे. पण प्रश्न आता महत्त्वाचा असा आहे की एकीकडं सहकार मंत्री वसुली करायलेत आणि अगोदरच मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून टाकलेली आहे कर्जमाफीची. म्हणजे शेतकऱ्याच्या सोबत हेच चाललंय काय, हेच षडयंत्र समजून घेणं गरजेचं आहे आणि या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता तुम्हाला पीक विम्याच्या बाबतीत बी पहा, तुम्ही तुमच्या पीक विम्याचं क्रॉप कॅलेंडर आणले, त्याप्रमाणे जानेवारीतच पीक विमा मिळायला पाहिजे होता, तसा मिळाला का नाही. कर्जमाफीची घोषणा कधी केली होती, सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करणार. झाला का कोरा, त्याच्यात निकष लावले, फक्त 2 लाख रुपयापर्यंतच माफ होणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी काय चालल्यात का शेतकऱ्यासोबत, ह्या शेतकऱ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि तेव्हा कुठंतरी शेतकऱ्यांना जशा पाहिजे त्या गोष्टी त्या मिळतील. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र यावं लागणार आहे. मग आता शेतकरी मित्रांनो, जी कर्जमाफी दिलेली आहे, आता 30 जूनच्या नंतर जी कर्जमाफीची घोषणा होणार आहे, मग त्यामध्ये कर्जमाफी कोणाला मिळणार आहे. आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आता वसुली सुरू केलेली आहे. त्यामुळं आता जे तुमच्याकडं कर्ज आहे ते तुम्ही भरणार का आणि OTS योजनेचा लाभ घेणार का, का पुढं तुम्हाला कर्जमाफी मिळणार का, असे बरेच सारे हे प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नाची उत्तरं फक्त आपल्याला कधी मिळणार आहेत माहिती आहे का, ज्या वेळेस आता ही जी काही परदेशी समिती आहे कर्जमाफीसाठी, ही समिती राज्य शासनाकडे अहवाल देईल, त्या अहवालावर राज्य शासन अभ्यास करील आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर मग ते जेव्हा घोषणा करतील की कोणत्या शेतकऱ्यांना कधीपासून कधीपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे, कशी मिळणार आहे, का हे सगळं ते त्यावेळेसच आपल्या लक्षात येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.